हॅलो गाईस, तर आम्ही आज करणार आहे बिर्याणी संडे स्पेशल. आज सुट्टी आहे तर आम्ही आज बिर्याणीचा प्लॅन केला आहे. आम्ही आता चाललो आहे बिर्याणीचं सामान आणायला. चला तर मग आपण सामान आणू, आधी बघू काय काय लागतं बिर्याणीला वगैरे आणि तुम्हाला दाखवू आजची रेसिपी बिर्याणी, चिकन बिर्याणी. तर चाललो आहे आता बिर्याणीचं सामान आणायला. 12 वाजलेत. आज संडे त्यामुळे थोडंसं उशिरा उठलो. आरामाचा दिवस असतो आमचा, तर आम्ही आता उशिरा, वेळ होईल बिर्याणी करायला पण ठीक आहे. हे बघा, सो चला. आमच्या लिफ्ट पण वर खाली असतात, खूप साऱ्या वेळ लावतात यायला. तर गाईज, आता आम्ही बिर्याणीचं सामान सगळं घेऊन आलो आहे. तर आता आपण सुरू करूया बिर्याणीला मॅरिनेट करायला. आम्ही सगळं आणलेलं आहे. हे बघा, आता आम्ही बघा कांदा वगैरे पहिले चिरून घेतो. हे बघा, कांदा मस्त असा फ्राय करावा लागतो. मस्त फ्राय करून घेतो पहिले. फ्राय झालं की मग मॅरिनेशनला आम्ही तुम्हाला सुरुवात करूया. आणि फर्स्ट टाइम आम्ही चिकन बिर्याणी करतोय, तर बघू कशी होती. आता आपण कांदा फ्राय करून घेऊया मस्त. करण्यासाठी चिकन घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, दही, लिंबू, कोथिंबीर, पुदिना आणि सगळे मसाले. आता आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया. चिकन घेतलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये मी एक अर्धा लिंबू पिळते. मी काय टाकते ते पण घ्या की, नुसतं माझं कसं घेत आहे. काय टाकते ते पण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट घ्यायची. थोडी आलं लसणाची पेस्ट टाकायची. दही टाकायचं थोडं म्हणजे जितकं जास्त टाकाल, दही जितकं जास्त टाकाल तेवढं तुमचे मसाला ग्रेव्ही छान होते. मसाले टाकूयात आपण. लाल मिरची पावडर, धनेपूड आणि आपला बिर्याणी मसाला मेन. सगळं मी अंदाजे टाकते. मी मोजून आपण काय टाकत नाही. अंदाजे टाकलं तरच माझ्या सगळ्या गोष्टी पदार्थ चांगले होतात. कोथिंबीर, पुदिना आणि आपण जो फ्राय केलेला आहे तो कांदा. नमक मी आता नाही टाकत लगेच. नमक मी जेव्हा चिकन शिजायला ठेवेन तेव्हा टाकणार, कारण की नमक आणि दही एकत्र टाकली त्याला पाणी सुटेल आणि एकदम मला हे 1 तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर मी नमक सगळ्यात लास्टला टाकणार, म्हणजे 1 तासानंतर मी नमक टाकणार. म्हणजे हे आता सगळं आपण मिक्स करून घेऊ. मित्रांनो, आपण आता चिकन बिर्याणी मॅरिनेट करून झालेली आहे. आता आपण 1 तासासाठी याला मॅरिनेशनसाठी आपण ठेवूयात. 1 तास आपण प्रॉपर ठेवलं तर याचं मॅरिनेशन छान होतं आणि बिर्याणी पण चांगली लागते, छान मुरतं चिकन. त्यामुळे मी 1 तासासाठी आता हे मॅरिनेशनला ठेवते. आता मी हॅलो दोस्तो, आता गरम पाणी उकळायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, मिरची, सगळे खडे मसाले, लिंबू पिळा, मीठ टाकले उकळत्या पाण्यात सगळं. आणि आता आम्ही हा बिर्याणीचा राईस आणला होता, पुलाव बासमती राईस, अर्धा किलोचं पॅकेट होतं ते घेतलं आहे. आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये ते राईस टाकून एक 70% शिजवून घेणार आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण राईस हे करून घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे बिर्याणी राईस. आता आपण बिर्याणीला सुरुवात करूया. पहिले आपण तेल टाकून घेऊया चांगलं.
तेल गरम झालं. तेल गरम झालं की आपण आता हे मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये घालूया. त्याच्यामध्ये जे जे आपण टाकलेत ना खडे मसाले सगळे काढून घेऊया. खडे मसाले टाकते, जे पण टाकले ते सगळं काढून घेते मी. पुदिना कोथिंबीर संपला वाटतं. केसर टाकलं मी थोडं आणि तूप टाकलं मस्त. बिर्याणीला आता मी सगळं करून ठेवलेलं आहे. मॅरिनेट वगैरे झालं आहे. बिर्याणी रेडी झालेली आहे. आता आपण ह्याला 20-25 मिनिटासाठी पॅक करून ठेवूयात. शिजून मस्त शिजेल आणि आपली बिर्याणी तयार होईल. सिल्वर फॉइलने मी आता पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे. हवा बिलकुल बाहेर नाही आली पाहिजे ह्याच्यातून, तरच आपली बिर्याणी छान शिजून पण होईल आणि चवीला पण छान लागेल. झालेली आहे गाईज. आता बिर्याणी तर झालेली आहे. बघूया आता कशी आहे टेस्ट आणि काय तुम्हाला सांगते.